हॅलो. तर डॉक्टरकडे जातो, मला होतं खूप सर्दी झाली, औषध द्या. तर डॉक्टर बोलतो काय नाही औषध वगैरे, सर्दी झाली ना वाफ घ्या वाफ. ह्याला सर्दीमुळे सगळं जड झाले, कानाने ऐकायला कमी येतं. हा घरी जाऊन हाफ घेतो हाफ. त्यामुळे ते तर करायचंच नाहीये, व्यसन करायचीच नाहीये. आमचा एक मित्र आहे, तो असेच व्यसन करतो. तर तो एकदा मला बोलतो होता परस्त्री वाईट असते, परस्त्री वाईट. मी म्हणलं ठीक आहे, नेहमीच जायचं. नंतर एक दिवशी आला परस्त्री कठीण आहे, परस्त्री हाताबाहेर गेली आहे आणि परस्त्री अवघड झाली सगळं. तर म्हणलं असं काय यायला एवढं सिरियस आहे. शेवटी तोंडातला विमल खाल्ला होता कारण तो टाकला, तेव्हा कळलं तो परिस्थितीविषयी बोलतो. परिस्थिती. तर आता ही मुलं बसली आहेत म्हणून एक छोटं गंमत म्हणून सांगतो. मी शाळेत खूप हुशार होतो. एवढा हुशार की मी सकाळी शाळेत गेलो की मला शाळेच्या बाहेर उभं करायचं उन्हात. हा खाडा केलेला आहे, आदल्या दिवशी मार खातोय, असं एवढा हुशार होतो. माझं अक्षर एवढं सुंदर होतं की बाईने बघितल्या मला सांगितलं हे ना 100 वेळा लिहून आलं. असं म्हणजे एवढी ख्याती होती माझी. आणि मग मी एकदा पाडा बोलायला लागला. पाडा तर मी केला नव्हता अभ्यास, आणि मी मस्ती आली मला. माझा मित्र होता, नको बोल नाही का मी बोलणार. आणि मी बेचा पाडा असा म्हटला, तो तुम्ही बोलायचा नाही शाळेत. हा ऐका, मी म्हटलं बे एके बे, बे दुने बे त्रिक बे चौक बे पाची बे सत बे साती बे आठी बे नवे ए. तर मी तर बोलला हे गपच काय बोलतो. मी म्हणलो वेद आहे तुझ्या आईचा गो. असा म्हणायचा नाही, आपण अभ्यास करायचा. शाळा चांगली आहे ना आपली, आहे का नाही, मग अभ्यास करायचा. एकदा असंच घरामध्ये बायकोच्या बोटाचं रक्त बघितलं मी. रक्त मी धावत गेलो काहीतरी लागलं म्हणून, आणि मग रक्त चुपायला लागलं. ते बायको जाम लाजली माझी. काय तुम्ही हे काय एकदम. ते बोलते अहो एवढं काय प्रेम, एक हाताने ढेकून तर मारला होता मी. तर असे किस्से आमच्याकडे घडतात. पण मी तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, तुम्ही ह्या अभियानात भाग घेतलाय, तुम्ही हसा, एन्जॉय करा. तुमच्या पुढच्या पिढीला ते छान बघायला मिळेल. आणि तुम्हाला माहिती नाही एक 5 कोटी किती रक्कम असते, मलाही नाही माहिती. पण ही रक्कम जर तुम्हाला मिळाली तर काय होईल, पुढची पिढी घडेल, शाळा चांगल्या करता येतील, अजून काय काय लोक तुमचं गाव बघायला येतील. आणि हा आदर्श गाव हे झालं पाहिजे असं मला वाटतं. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ.